आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल, विनम्र सेवा, दर्जेदार सुविधा, आपले शुभ कार्य राजेशाही थाटात, प्रशस्त स्टेज, VIP डायनिंग, भव्य पार्किंग, सुंदर गार्डन, श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्येच, लोणंद पुणे हायवे लगत आदरकी फाटा, महाकाली पार्क, वाठा स्टेशन. संपर्क 9422 600 161. त्यांनी सुरू केलेल्या या जलसंधारणाच्या कामाच्या निमित्ताने हे गाव पाणीदार व्हावं या माध्यमातून सुरू केलेल्या ग्रामस्थ मुंबईकर मंडळाच्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी माझ्यावर उपस्थित असलेले सर्व माझ्यावर आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व उपस्थित बंधू-भगिनी, खरं म्हणतं तर कालच मला 1 तारखेला आपण यावं अशी सूचना केली होती, परंतु लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. माझा दौरा कराडमध्ये होता सकाळी 8-9 वाजता. दिवस कमी आहे, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचावं अशा प्रकारचे नियोजन असल्यामुळे ते काल येऊ शकलो नाही. मी आज सांगितलं होतं काही केलं तरी मी बरेचशी सभा झाल्यानंतर आपल्याकडे येतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भेटण्याची खरं म्हणतं तर या अलिवाडीच्या अगदी रस्त्यापासून गावाच्या असलेल्या डोंगरापर्यंतची सगळी मला माहिती होती. म्हणजे विकास करताना काय काय किती रस्ते काढले, काय नाही केले ते सगळी कल्पना मला. आणि हे सर्व करत असताना 10 वर्ष या भागातला प्रतिनिधी म्हणून या गावाने सुद्धा माझ्यावर फार प्रेम केला आणि जावळीचा सुपुत्र आपल्या वेशीचा शेत म्हणून या गावाने आजचा पूर्णपणाने पाठिंबा माझ्यासारख्या माणसाला दिला. दुसरे माणसं नाही आहेत, ते नेत्यांचं या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी माझी भेट झालेली आहे. आपण सगळेजण माझ्या ओळखीचे, परिचयाचे, जवळचे सांगायची गोष्ट खरी आणि त्याप्रमाणे तुम्हाला विनंती करणार आहे. हे खरं म्हणलं हा प्रचार चालू आहे. मुंबईकर मंडळी आमची क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने बोलवून करतात आणि त्यांना अभिमान असतो की आपल्या जवळचा माणूस आहे म्हटल्यानंतर ते आमदार तसंच माझ्या नावाने बोलवतात. मी आमदार दुसरा झालो तरी त्यांना वाटतं आमदार मी इथला आपण घरचे आहोत आणि शेवटी आपल्या जवळचा देशीतला माणूस म्हणून तुम्ही मला प्रेम केलेला आहे. आज तुमच्याकडे येत असताना एवढं सांगतो की मला सांगितलं त्या दिवशी आले होते संजयराव आज नाही मला की आम्ही या कामाला सुरुवात केलेली आहे. कदाचित मी याची इच्छा असेल की मी इथला खासदार व्हावं आणि आपल्या जवळच्या कार्याला माझं योगदान मिळावं आणि त्यामुळे या तुमच्या असलेल्या कामाला सुरुवात करत असताना त्या दिवशी सांगितलं आहे 7 तारखेला मतदान आहे आणि 4 जूनला निकाल जाहीर होईल. 4 जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार बनेल, पण खासदार झाल्यानंतर तुमच्या कामाची पहिली सुरुवात शशिकांत शिंदे करेल एवढी तुम्हाला एकदम फाईल बनवायला एकदम फाईल बनवून ठेवलं पकडायचं त्यांना माहिती फाईल ठेवलेली असेल तरी 7 तारखेला निवडणूक झाल्यानंतर 8 तारखेपासून मुंबई आणि शिरूर वगैरे या ठिकाणी प्रचाराला त्यावेळेला निश्चितपणाने तुमच्या या कार्याला चांगल्या प्रकारची
सहकार्य वेळेला काम करण्याची जवळ द्या. आपण निश्चितपणाने घेऊ. या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे साहेब हे आपल्या कोकण सभेला भेट द्यायला आलेले आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की या 7 तारखेला आपलं वोटिंग आहे आणि छोटंसं एक आपल्याला काहीतरी विनंती करण्यासाठी की आपण इथं आज फार मोठी सभा नाही आहे आपली की आणि आपलं गाव कसं आहे तुम्हाला पूर्ण माहिती आहे. कारण ज्यावेळी ते पहिले आमदार झाले तेव्हा जलस्वराज्य प्रकल्प 25 लाखाची आधी तरी पहिली टाकली आम्ही डिसेंबरपासून पाणी बाहेरून आणत होतो आणि झाल्यापासून आम्हाला अतिशय प्रत्येकाला घरी नळ आहे, इंडिव्हिज्युअल नळ आहे. त्याला आम्हाला प्रत्येकाला आता सुधारणा करतोय. कारण आता लोकसंख्या वाढलेली, लोकसंख्येच्या मानाने आम्हाला पाणी कमी पडते. म्हणून आम्ही आता गेले 40 दिवस झालं जलसंवर्धन आणि नाम फाउंडेशन यांच्या वतीनं आम्ही एक उपक्रम चालू केला आणि संपूर्ण डोंगराला चारी आणि तळी हे फार मोठं काल आमचं महाश्रमदान झालं आणि सगळे मुंबईकर ग्रामस्थ आणि साहेबांना सुद्धा कोरेगाव तिकडे भेटायला आलो होतो की आमचं सगळं काम चालू आहे आणि आम्ही या कामात व्यस्त आहे आणि आता सगळे मुंबईकरांना थांबतोय इलेक्शनपर्यंत. आता वोटिंग करूनच आम्ही जाणार आहे आणि या निमित्तानं तुम्हाला आता अशी ग्वाही देतो 100% आमचं गाव तुमच्या पाठीशी साहेब शंका नाही आहे. तरी साहेब इथं आले त्यांचं सत्कार करण्यासाठी आमच्या गावचे रामचंद्र पवार यांनी त्यांना शाल सुरपळ देऊन सत्कार विनंती. बाजार समिती उपसभापती हेमंत शिंदे नंतर आपल्याला ही हाजेरी जर पाहिली तर आपल्या तालुक्यातला खासदार व्हावा इथं बसलेली संख्येमुळे मला असं वाटत आहे. मित्रांनो, ही निवडणूक फार अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. ही महत्त्वाची निवडणूक काय आहे? गेली 10 वर्ष झालं भारतीय जनता पार्टी या देशावर शासनानिमित्त राज्य करत आहे. राज्य करत असताना या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी दिलेल्या घोषणा, केलेले कोणते विकास हेच आम्हाला आज बघण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. मोदी सत्तेवर आले तेव्हा काय म्हणले? 15 लाख देतो, 2 कोटी नोकऱ्या देतो, नवी उपकरणं साधन करतो. या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर या 10 वर्षामध्ये कोणतीही घोषणा त्यांच्या माध्यमातून झालेली नाही. सगळ्यात मोठी घोषणा कोणती त्यांची? तो नोटबंदीची घोषणा. नोटबंदीच्या घोषणेनंतर आज भारत देशाची आर्थिक बाबतीत अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि काळा पैसा बाहेर काढून त्या काळ्या पैशाच्या माध्यमातून मी प्रत्येकाला 15 लाख रुपये मी देणार अशी घोषणा केली होती. काळ्या संपल्या. ह्या सगळ्या बाबी आज या सरकारकडं तुम्हाला आज कुठेही दिसेन असे झालेले आहे. नेहमी या शासनाच्या विरोधात प्रश्न मांडलेले, अतिशय चांगले प्रश्न मांडले. हे प्रश्न मांडत असताना मोदींच्या पुढे त्यांनी एक चांगले धोरण आपल्या पुढे त्यांनी मांडलेलं आहे. ते धोरण मांडत असताना या सगळ्या बाबी बघून त्यांना संसदपटू हा विषय मिळाला आहे. म्हणून तुम्हाला या निवडणुकीला अतिशय डोक्यात शांत ठेवून मतदान करण्याची गरज आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित मतदान केलं तर तुम्हाला पुढं या देशाचं चांगलं झाल्याशिवाय दिसणार नाही आहे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला तुतारी असलेला तुतारी असलेला मनुष्य त्याच्यावर 3 नंबरच्या ह्याच्यावर तुम्हाला बटन दाबून शशिकांत शिंदे साहेबांना आपल्याला
या सावलीतून लोकसभेचा खासदार निवडून आणायचा आहे. एवढंच या निमित्त सांगतो. माझी विनंती आहे, शिंदेसाहेब तुमच्या जवळचे आहेत, हाक मारली 5 मिनिटात हजर होणार आहेत. म्हणजे तुमच्या भागातले लोक आहेत ते. मग भागातल्या उमेदवाराला तुम्ही इथं प्रचंड बहुमत देऊन निवडून आणण्याकरता करड भागातल्या लोकांनी सहकार्य करावं, एवढे या निमित्त सांगतो. पावनलेल्या भूमीमध्ये आपलं स्वागत करताना इतका आनंद होत आहे की खऱ्या अर्थानं त्या काळचा इतिहास आणि आता सुद्धा आधुनिक जे अनाजी पंथ आहेत त्या महाराष्ट्राने ओळखलेले आहेत, हे सुद्धा आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना समजलेलं आहे. आणि म्हणूनच येत्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे ते खऱ्या अर्थानं शशिकांत शिंदे साहेबांची निवडणूक ही शशिकांत शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या कोणाच्या हातात राहिलेली नाही. साहेब या तालुक्याचा सुपुत्र आमदार असल्यानंतर काय करतो, खरं म्हणजे मी माझे प्रतिस्पर्धी 1999ला त्यांनी मला पहिल्यांदा पाडलंय साहेब. त्याने मी कामाची माझी पद्धत होती, त्याच्या पुढचं एक पाऊल त्यांनी काम करून या तालुक्याचं खऱ्या अर्थानं काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि म्हणूनच वेळोवेळी निवडणुका सोडल्या तर आम्ही वेळोवेळी खांद्याला खांदा लागून या तालुक्याचा विकास करण्याच्या संदर्भात मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तिथं कुठेही राजकारण आणलं नव्हतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं शरदचंद्र पवार साहेबांनी एक हिरा ओळखला आमच्या तालुक्याचा. आणि पहिल्यांदा आपला माणूस आपल्या तालुक्याचा सुपुत्र दिल्लीच्या गादीवरती ज्यावेळेला येत आहेत त्यावेळेला आपल्या सर्वांचं खऱ्या म्हणजे अभिमान वाढलेलं आहे. आणि म्हणून ही निवडणूक आमच्या हातात राहिली नाही. त्याचं कारणच की माझा माणूस, माझ्या जवळचा माणूस, ही भावना या तालुक्यातून जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक परंतु आपल्याला इतकंच सांगणार आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण झालं, खरं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब असू द्या, आदरणीय उद्धव साहेब असू द्या, शरदचंद्र पवार साहेब पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, 3 वेळा मुख्यमंत्री झाले, देशाचे कृषी मंत्री झाले. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भात केंद्रामध्ये राज्यामध्ये जी त्यांनी धोरणं अवलंबली, आजही वेडासारखा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस शरद पवारांकडे आशेनं पाहतोय. या वयामध्ये जो पायात भिंगरी बांधून जो माणूस अहोरात्र कष्ट करतोय आणि जे देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एक आरिष्ट आलं होतं आणि त्या काळामध्ये फार मोठं कोविडच्या काळामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. खरं म्हणजे आज उद्धवसाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या संदर्भात ह्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच मोदीच्या पोटात पोटसूळ उठलेलं आहे. आज मला वाटतं गेल्या इतिहासात देशाचा पंतप्रधान इतक्या वेळा कधीच महाराष्ट्रात आलेला नव्हता. इतक्या वेळा त्यांना महाराष्ट्रात यावं लागलं, कारण हे खऱ्या अर्थानं शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांच्या संदर्भात ह्या महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालं वातावरण आहे, खरं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फोडली, ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, हे लोकांना कोणालाही आवडलेलं नाही. मी कोल्हे साहेब या ठिकाणी आपल्याला अभिमानानं सांगेन, हा सातारा जिल्हा माझ्या मतदारसंघामध्ये आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं गाव माझ्या मतदारसंघामध्ये होतं. खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आला नाही किंवा कुणालाही त्यांच्याविषयी प्रेम वाटलेलं नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आज आमच्या तालुक्यातला माणूस ज्याने आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली, मंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेली आहे, माथाडी कामगाराचा लीडर म्हणून कामगिरी केलेली आहे, ह्या सर्वांचा कौतुकाच्या पद्धतीने होत आहे की हा संसदेमध्ये गेल्यानंतर आमच्या तालुक्याचे आमच्या जिल्ह्याचे प्रश्न हिरीने मांडेल हा विश्वास लोकांना वाटलेला आहे. आणि म्हणूनच मी कोल्हे साहेब आपल्याला एवढंच सांगणार आहे, खरं म्हणजे ह्या विभागातले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे बिकट प्रश्न आहेत. या विभागाच्या दृष्टीने अत्यंत मी काल परवा संभाजीराजांचं स्वागत करत असताना तुम्हाला 7 तोफेची सलामी आम्ही दिलेली आहे आणि या 7 तोफेची सलामी तुम्हाला दिल्लीमध्ये विजयाची नांदी व्हावी अशा प्रकारच्या सदिच्छा दावलीच्या वतीने देतो. माझ्यासाठी अशी चार्ज 7 तारखेपर्यंत पाहिजे, हे प्रेम आहे. माझ्या सभेसाठी माझ्या मातृभूमीमध्ये आलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते, राष्ट्रवादीचे आवडतं नेतृत्व खासदार अमोलजी कोल्हे साहेब
आमचे सहकारी माजी आमदार, आमचे मित्र सदाभाऊ सकपाळ, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी आमदार, गद्दारीला निश्चितपणाने जागा नसते. आज मी उजळ माताने एवढ्यासाठी उभा आहे की मी गद्दार नाही, मी स्वाभिमानी निष्ठावंत आहे. हे आमचे अमोल कोल्हे साहेब आहेत, सदाभाऊ आहेत, दीपक पवार आहेत, पार्टे गुरुजी आहेत. हे आमचे मागे बसलेले प्रामाणिक शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील. यांना काय वापर नाही? एक एक माणूस फोडला पाहिजे ना. अमोल कोल्हेंना तर किती वेळा बोलवलं होतं. कदाचित तुम्ही गेला असता तर या छत्रपतींना तिकीट पण दिली नसती. पण स्वाभिमानी नेता आहे. नाही बोलले पवार साहेबांच्या बरोबर सोडायचं नाही. आणि मी आज इथं उभा आहे, तुम्ही एवढी लोक आलेला आहे. नेते नसले तरी सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य लोक इथं आहेत. हे डोंगर कपारीतली माझी माणसं इथं आलेली आहेत. आपुलकीची जिव्हाळ्यातली माणसं आलेली आहेत. ही प्रेमाने आलेली आहे. कारण ती एवढ्यासाठी आलेली आहे की आमचा हा कार्यकर्ता, आमचा नेता फुटला नाही, तुटला नाही. निष्ठावंत म्हणून पवारसाहेबांच्या पाठीमागं उभा राहिला, हाच आमचा स्वाभिमान आहे. तर सांगतील, मी आज सांगतो, ही निवडणूक निकालात लागलेली आहे. नाही, शशिकांत शिंदे फक्त निमित्त होता. कोणतरी एक तगडा उमेदवार पाहिजे होता. तो तगडा उमेदवार माझ्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या रूपाने पाहिला. कोणाला खोटा वाटत असेल तर माझ्याबरोबर चालावं. अगदी खंडाळ्यापासून ते महाबळेश्वरच्या कोपऱ्यापर्यंत, अगदी सातारपासून ते पाटणच्या कराडच्या कोपऱ्यापर्यंत तरुणांनी ही निवडणूक आणि लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. 100पैकी 99 लोक म्हणतात की तुतारीच वाजली. ही 3 कारणं एवढ्यासाठी आहे. एक तर सरकारचं 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या सरकारने कारभार केला, हे आमचे माथाडी कामगार साहेब. आमचा मगाशी गोळे कुठं हात आहे का तो? मला वारणारबद्दल बोलायचं आहे. तर एका वर्षामध्ये 6 महिन्यावेळेस 4 कायदे काढले रद्द करायचे, माथाडी कायदा. आणि मतं उजळ मातेने मागतात. 4 वेळेला कायदे काढले का नाही? म्हणजे या डोंगर कपारीतला माझ्या संस्था काढल्या. कारण आमच्या सर्वांची मातीची भूमिका होती, मातीची जवळीक होते, मातीची भावनिकता होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जर माझा हा भाग विकसित होत नसेल, आजही विद्यार्थी माझ्या या डोंगरावर रोज खाली वरती येऊन, मी नेहमी सांगतो, मला अभिमान आहे या भागाचं नेतृत्व करताना. आम्ही सर्वांनी काम करताना त्या प्रामाणिकतेने केलं. कारण माणसं सोन्याची होती. माणसं आपल्या माणसाला उचलून घेत होती. सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक दिग्गज मंडळी होती. पण या जावलीच्या सुपुत्राने जावलीचं नाव या सातारा जिल्ह्यात उभं करण्याचा प्रयत्न मनापासून केला. कदाचित त्यामुळे मी कोणाला सल्लो असेल, काही लोकांना वाटलं असेल, अरे हे साधं कोपऱ्यातलं डोंगरातलं पोरग, हे साधं डोंगरातलं पोरगा जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे येत असेल तर पंख सुद्धा कापले असतील. बिलारे गुरुजी असतील, बाळासाहेब बिलारे इथं नाही येत आता, बापूराव पार्टे वगैरे सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. या सगळ्या मंडळींनी मला आशीर्वाद दिला. विषय एवढाच होता की आपला माणूस पुढे जातोय. होय, मी कमवलं नाव, आणि ते नाव कमवत असताना अगदी स्वाभिमानाने कमवलं. कदाचित मागच्या निवडणुकीला निवडून आलो असतो तर राज्याचा साहेब मंत्री पण झालो असतो. मी त्याचं दुःख घेतलं नाही. आपल्या सर्वांची नाळ आम्ही कधी तोडली नाही. सदाभाऊ आहेत, दीपक पवार असतील, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. पण आम्ही आज सगळेजण एका व्यासपीठावर आलो, तालुक्याच्या एकीसाठी आलोय. वसंतराव मानकुबरे आपल्याकडे आलं, ताकद दिली, सभापती केला, बँकेमध्ये घेतलं. माझं आव्हान आहे त्यांना, माझ्यासाठी नव्हे पण आजही तेवढंच प्रेम केलेलं आहे. बँकेच्या वेळा सुद्धा अपघात झाला, नाहीतर मी त्यावेळेला बँकेचा चेअरमन झालो असतो. मला व्हायचं नव्हतं.
काय फायदा झाला? ठीक आहे, माझ्या इथला माणूस झाला, त्याचा आनंद मला आहे. आता परत एकदा दुरुस्त करूया. आम्ही कोणाचं नेतृत्व करतो? समाजाचं नेतृत्व करतो. आम्ही कोणाचं नेतृत्व करतो? आमच्या भागाच्या लोकांचं नेतृत्व करतो. लोक आम्हाला नेते म्हणून कधी ओळखतात? लोक आमच्या पाठीमागे ताकदीने आहेत म्हणून ओळखतात. आणि म्हणून मी या सर्व लोकांना विनंती करेल, जावलीचा खासदार सातारा जिल्ह्यामधून महाराष्ट्रात जाणं, यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यातून जाणं सोपी गोष्ट नाही. लढाई मोठी आहे, छत्रपतींशी आहे. आता छत्रपतीच्या असलेल्या लढाईला जावलीच्या मावळ्याला निवडायचा का कोणाला निवडायचा हे तुम्ही ठरवावं. आणि परत संधी येईल कारण मला माहीत नाही. कदाचित अजून कोणतरी दुसरा छत्रपतीच्या गादीला मान ठेवून एखादा मोठा कोणतरी कार्यकर्ता जावलीतून निर्माण झाला तर मला सांगता येत नाही. पण इथं गद्दारीला जागा नसते, हा इतिहास आहे. ह्या शिवाजी महाराजांच्या काळापासून पवार साहेबांनी संधी दिली. या जावली खोऱ्यामध्ये असलेला संपूर्ण माथाडी कामगार, तेवढा जावली महाबळेश्वर हा मतदारसंघ होता. सदाभाऊ सारखा कार्यकर्ता शिवसैनिक होता. त्यावेळेला स्वर्गस्थ बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना संधी दिली. तसाच प्रकारची संधी एका माथाडी कामगारांच्या मुलाला मला दिली. 1999 पासून 2004 सालापर्यंत, 2004 सालापासून 2009 पर्यंत या जनतेने नितांत प्रेम केलं. प्रेम असंच नव्हतं साहेब, संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणाने केला. ताकदीची मिळाली, त्या ताकदीच्या जोरावर माथाडी कामगारांचा कवच म्हणून मी त्या ठिकाणी मुंबई ठिकाणी वागलो. आणि आम्हाला ताकद मिळाली त्या डोंगर कपारी असलेल्या माझ्या असलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी मिळाला. हा डोंगर भाग 7 सह्याद्रीची खोरी आहे. डोंगरावर पण राहणारी माणसं आणि गाडीवर राहणारी माणसंच होती. हे आम्ही रस्ते फोडले, डोंगर फोडले आणि त्या ठिकाणी विकास आणला. विकास करण्यापेक्षा माणसाला आपला हक्काचा माणूस मिळाला आणि तो हक्काचा माणूस मी होतो. ही परीक्षा सातत्याने घेतली जाते. शिंदे साहेब, सीतेला जेवढी परीक्षा द्यावी लागणार असते तेवढी मला द्यावी लागते. हा मतदारसंघ फुटला नसता तर मी हल्लो असतो का? पण त्यावेळेला शालीनताईंच्या विरोधात बोलावं, मग मला लढावं लागलं. भाऊ, तिथल्या लोकांनी सुद्धा 10 वर्ष अतोनात प्रेम केलं. मागच्या तुमच्यासारख्या सातारा जिल्ह्यातल्या जावलीत आणि गोरेगावच्यांनी आमदार केलं. एक वेळा परिषदेमध्ये या ठिकाणी संधी दिली. पडल्यानंतर साहेबांना माहिती आहे, सहसा उमेदवार पडल्यानंतर उमेदवाराला परत संधी परिषदेला देता येत नाही. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नेतृत्व संपू नये म्हणून पवारसाहेबांनी परत विधान परिषद संधी दिली आणि ही संधी दिली ती दिली. याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलटापलट झाले आणि उलटापलट होत असताना आज लोकसभेची संधी दिली. मी अमोल कल्याण साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार मानेन. ते पण उमेदवार आहे. स्वतःचा मतदारसंघ सोडून माझ्यासाठी प्रचाराला आले, मला विजय करण्यासाठी आले, त्याबद्दल मी त्यापासून आभारी आहे. एक नव्हे 3-3 सभा. बरं, एकदा संभाजीराजे बोलल्यानंतर काय, माझ्या बाजूनी पण छत्रपती आहेतच. आणि त्यामुळे त्यांनी आज वेळ काढल्याबद्दल आभार व्यक्त करतो. भाऊ, खरं फार त्यांच्याकडून फाईट आहे, फाईट नाही. आता अशा प्रकारची भूमिका घेऊन तिथं आले. तर मी आज काय भाषण करणार नाही. मी भावनिकतेने माझ्या लोकांना साथ घालणार आहे. राजकारण निवडणुका होत असतात, कधीही सांगावं. या जावली तालुक्याचं नेतृत्व करताना लोकांना हा शशिकांत शिंदे आपला डोंगर कपारीतली माणसं होती, तोच पक्षाने ते चिन्ह पळवण्याचं पाप या भाजपने केलं. त्या
शरद पवारांनी कष्टाने उभा केलेले पक्ष राष्ट्रवादी उभा केला म्हणून आज शशिकांत शिंदे तुमच्या समोर बोलतो. तो पक्ष संपवण्याचा प्रयत्न करून सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही सत्ता तोडण्याचं पाप केलं. हे महाराष्ट्रात चालत नाही म्हणून हे गाडायचं आहे. आणि सगळे महागाई वगैरे इतके प्रश्न आहेत. 10 वर्षामध्ये काय केलं म्हणून सांगावं. फक्त भावनेत अडकवलं, ठरवून अडकवतात. मोदी की गॅरंटी, नवीन नवीन एक स्लोगन येतं. आमच्या बायका तर म्हणतात फार महाराष्ट्र देश पिचलेला आहे. 2024 मोकळेपणाने बोलता येणार नाही. तुम्हाला हे लोकशाहीतून बोलता येणार नाही. आम्ही विरोध करतो म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. आम्ही तुटलो नाही, कारण आम्हाला माहिती आहे आमच्या पाठीमागे सत्याचं राखण करणारे तुमच्यासारखी जनता आहे. आम्हाला जिंकले पाहिजे म्हणून विनंती करतो. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, तालुक्याच्या सर्व नेत्यांना मी आवाहन करेन, एकदा संधी या जावळीच्या सुपुत्राला आणि सातारच्या सुपुत्राला नक्की देऊन बघा. तुम्ही दिली नाही तर पुढचं राजकारण सुद्धा शशिकांत शिंदे त्याच पद्धतीने करेल अशा प्रकारचे इशारा सुद्धा देतो. आणि ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करणार आहे, 7 तारखेला निवडणूक आहे. तुम्हाला 100% सांगतो, इथं वक्ते आहेत आणि संसदपटू आहे. सुप्रियाताई संसदपटू, सगळे संसदपटू. तुमचा माणूस सुद्धा संसदपटू होईल त्यांच्या नेतृत्वात. मी डिबेटवर जायचो, टीव्हीवर जायचो. टीव्हीवर मी डिबेटवर जायचो. आमच्या घरातल्या असल्या बाई माणसं बघायची आणि घरातल्यांना सांगा अर्धे शिंदे साहेब, आपल्या शशिकांत शिंदे साहेब टीव्हीवर आले. एवढा आनंद वाटायचा शपथ सांगतो. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, बाकी राजकारण मी बोलणार नाही. हात जोडून विनंती करतो, या वेळेला फक्त मी लढायला उभा राहिलेलो आहे. लढाई ही लोकशाहीसाठी आहे, लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आहे. आणि ही लढाईसाठी कोण नाही पण शशिकांत शिंदे उभा राहिलेला आहे. आणि त्या लढाईच्या माध्यमातून त्यामध्ये उठाव आहे. ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे. सचिनजी, आम्ही भेटतो स्वर्गणी, परवाच्या दिवशी आपला त्याचा मेळावा झाला. दुपारच्या उन्हामध्ये लोक येत आहेत, इतिहास घडवत आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, सातारा जावलीचा असलेला जे मताधिक्य आहे, सर्वांच्या साक्षीने, सर्व नेत्यांच्या साक्षीने, सर्व पक्षाच्या साक्षीने सांगतो, सगळे आतून ते मताधिक्य जावली साताऱ्यामधलं हे 20,000च्या वरती मला जोडणीच्या आजच्या ह्या संकल्पनेने करूया. आणि ते करत असताना तुम्हाला मी सांगतो, ही निवडणूक आता माझ्या कार्यकर्त्यांबरोबर माझ्या लोकांनी हातामध्ये घेऊन द्या आणि एक इतिहास करून दाखवू की जावलीतली असलेली माणसं ज्याला निर्णय घेतात, जे भाऊंनी सांगलं, दीपक पवारांनी सांगलं, सगळ्या नेत्यांनी सांगलं, 80% वरती मतदान हे फक्त तुतारीला करण्याचा का वाटला? त्याच्या कामामुळे वाटला. सर्वसामान्य लोक दर तो टेम्पोवरती नेला की माझा टेम्पो. जावलीतल्या लोकांना वाटलं की आपला माणूस आता इथं मोठा होतो. या ठिकाणी जी कदम असेल, नरसिंहराव शिंदे असेल, DB कदम असेल, सदाभाऊ सकपाळ असेल, भिलारे गुरुजी असेल, अनेक लोकांनी नेतृत्व केलं. त्यावेळेला मातब्बर नेते या राज्यामध्ये, देशामध्ये होते. पक्षाला आणि नेत्याला किंमत होती, शब्दाला किंमत होती, आव्हानं फार नव्हती. शिंदेसाहेब त्यावेळेला एखादा माणूस आला आणि निरोप दिला की इथं मतं टाकायची, गावाच्या गाव मतं टाकत होती, हा इतिहास त्यावेळेचा होता. आणि त्यावेळेला जी कदमांचं उदाहरण सांगतो, पण त्या फिरत फिरत यायच्या, पण तापोळ्याची पेटी फुटली की जी कदम आमदार व्हायचे. एवढी सरळ माणसं आमची ह्या भागातली होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जावलीचा स्वाभिमान वाढवला नाही. निष्ठेची आणि स्वाभिमानाची आग आणि जावळीचा ढाण्या वाघ. आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, मोहिते, जावळी तालुक्याचे नेते दीपक बापू पवार, सुहासदादा गिरी, SS पाटे गुरुजी,
विठ्ठलरावजी गोळे, बुवासाहेब पिसाळ, हेमंतजी शिंदे, विश्वनाथजी धनावडे. जे शिंदे साहेब बोलले त्याप्रती पंढरपूर कराडच्या आपल्या भूमीमध्ये बोलत असताना जे शिंदे साहेब म्हणाले की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असताना सुद्धा, तिथे उमेदवार असताना सुद्धा मी इथं सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी येतो, याची 2 महत्वाची कारण आहेत. आणि खूप प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर हा माझा स्वार्थ आहे. स्वार्थ का? तर तुल्यबळ उमेदवार असला पाहिजे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा निष्ठावान उमेदवार असला पाहिजे. आणि एक मुखानं जे नाव समोर आलं ते शशिकांतजी शिंदे साहेबांचं नाव समोर आलं. आणि जसं नाव समोर आलं तसं विरोधकांना कळून चुकलं की पराभव अटळ आहे, म्हणून रडीचा डाव खेळायला सुरुवात केली. 2009ची एक केस काढून बघितली. 2009ची केस काढल्यानंतर कदाचित त्यांच्या डोक्यात हा प्रकाश पडला असावा, केस 2009ची, मग 2018 जे मुख्यमंत्री करत होते त्यांचं काय करायचं. मग त्या फाईलीवर ज्या पणन मंत्र्यांनी सह्या केल्या होत्या ते आज कंच्या पक्षात आहेत, त्यांचं काय करायचं. मग नंतर 2016ची दुसरी केस काढायचा प्रयत्न केला आणि तिथेही प्रॉब्लेम आहे. केस जरी काढायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ज्या संस्थेचा त्यामध्ये समावेश आहे त्या संस्थेला शिफारस पत्र माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे. मग केसमध्ये नेमका दम किती, हा महत्वाचा प्रश्न. तेव्हा जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला घेरलं जातं, तेव्हा त्याला बदनाम करण्याची भूमिका घेतो, तेव्हा त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या प्रचारासाठी येणं माझ्यासाठी. आणि या भावनेतून आज इथे जे आमचे सहकारी खांद्याला खांदा लावून लढत होते त्या अभिजित आबा पाटलांच्या कारखान्यावर जप्तीचे आदेश आले. आज अभिजित पाटलांना त्यांची भूमिका जाहीर करावी लागली. सपकाळ साहेब ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहे त्यांचे भैयासाहेब धैर्यशीलजी मोहिते पाटील यांच्यावरचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. आणि म्हणून मला असं वाटलं पाठीत वार करणारी हे जे समोरचे नेते आहेत हे तेव्हा असं वाटलं होतं की हे फक्त हरणार आहेत, पण ते इतके भेकड असतील की अशा पद्धतीने अरे मैदानात येऊन आमने सामने 2 हात करायची हिम्मत नाही, म्हणून अशा पद्धतीने हे वार केले जातात. पण माझ्या महाराष्ट्राच्या युवकाला या गोष्टीवर विश्वास बसला पाहिजे की अशा पद्धतीनं लेचे पेचे गुडघे टेकायला हा गंगा यमुने काठचा भुसभुशीत प्रदेश नाही, ही सह्याद्रीच्या कातळाची छाती घेऊन आम्ही जन्माला येतो. आणि त्यामुळे लढणं आमच्या रक्तात आहे. या लढाईचा, या संघर्षाचा आमचा इतिहास आहे आणि हे सांगण्यासाठी आज इथं आलो. जसं शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली, सर्वसामान्य जनता राजकारणामध्ये. पण आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्या मुलाला की एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा राजकारणात जाऊ शकतो, तो राजकारणात स्वतःचा ठसा उमटवू शकतो, तो 4 वेळा आमदार, एकदा राज्याचा मंत्री होऊन पुन्हा दबावाला बळी न पडता, दबावापुढे गुडघे न टेकता, स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत न जाता स्वाभिमानासाठी ताठ मानेने जगणाऱ्यांच्या रांगेत उभा राहून स्वप्न बघतो. ही तुमची जबाबदारी. म्हणजे शिंदे साहेब जे म्हणाले 7 तारखेपर्यंत, आज 2 तारीख आहे बरोबर, जेमतेम 4-5 दिवस शिल्लक. हे 4 ते 5 दिवस तुमच्यातला प्रत्येक जण शशिकांत शिंदे साहेब झाला पाहिजे. तुमच्यातल्या प्रत्येकाची ही निवडणूक झाली पाहिजे. तुमच्या प्रत्येकानं खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे जी सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली. ठिकठिकाणी आज सकाळी सुद्धा वाईमध्ये होतो तिथे हेच सांगितलं. म्हणजे जिंकणार हे लोक म्हणतच नाही, लोक डायरेक्ट म्हणतात विरोधकांना एकच भीती, शिंदे साहेबांचं लीड किती. आणि भावांनो, ही जबाबदारी, या जबाबदारीची तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायला आलोय.
हे फार सोपं नसतं. हा केवळ एक उमेदवार नसतो. एक माथाडी कामगाराचा मुलगा जेव्हा निवडणुकीला उभा राहिलेला असतो तेव्हा त्याने स्वतःचं कर्तृत्व गाजवलेलं असतं. तेव्हा राज्यातल्या, देशातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या अनेक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठीचा एक आदर्श घडत असतो. तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्ता समोरचं एक उदाहरण बनत असतं. तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात एक विश्वास जागत असतो की होय, मला सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं स्थान बनवता येईल. आणि जेव्हा असं नेतृत्व तयार होतं, अशी नेतृत्व सहजासहजी तयार होत नाहीत. हा अभिमान वाटला पाहिजे तुमच्यापैकी प्रत्येकाला, आणि तो असणार आहे. हा डाण्यावाग तुमच्या हक्कांसाठी अभिमानानं लढणार आहे, इरेसरीनं लढणार आहे, हे तुम्हाला प्रत्येकाला माहित असतं. आणि जेव्हा या ठाण्यावागाच्या संघर्षाची वेळ आहे तेव्हा तो संघर्ष त्याच्या एकट्याचा राहत नाही, तो तुमच्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष येतो. याची प्रत्येकाने जाण ठेवा, याची प्रत्येकाने जाणीव ठेवा. आणि पुन्हा स्वार्थाकडे येतो. 7 तारखेपर्यंत हे सांगतोय, 7 तारखेपर्यंतच हे सांगतोय. 8 तारखेपासून आमच्या जुन्नर आंबेगावची जेवढे तुमचे मित्र परिवार असेल सगळ्यांना आधी सांगा. साहेब तर स्वतः येणारच आहे, पण शिरूर असेल, रांजणगाव असेल, चाकण असेल, भोसरी असेल, या सगळ्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांची ताकद त्यावेळी पाहिजे. कारण ही तुतारी केवळ पक्षाचं चिन्ह नाही, ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी आहे. विचार करा, जे काही महाराष्ट्रात गेल्या 2-2.5 वर्षात झालं